बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकाचे वाचन. राजा प्रसेनजित यांचे प्रवर्तन. यानंतर राजा प्रसेनजित यांनी तथागताच्या आगमनाविषयी ऐकल्यावर आपल्या रथावर चढून राजेशाही लवाजम्यासह जेतवन विहारात पोचला. हात जोडून वंदन करून राजा म्हणाला, माझे हे छोटे आणि अप्रसिद्ध राज्य आज खरोखरच भाग्यवान झाले आहे. आपल्यासारखे सत्तेचे राजे, धर्मराज आणि जगताचे जगन्नायक ज्या राज्यात विहार करीत असतील त्या राजावर संकटे आणि आपत्ती कशा ओढवतील. ज्या अर्थी आता मला आपल्या पवित्र चरणाचे दर्शन झाले आहे त्या अर्थी मला आपल्या सद्धम्माचे धम्मामृत प्राशन करू द्या. सांसारिक संपत्ती अनित्य आणि नाशवंत आहे, परंतु सद्धर्मरूपी धन हे अनंत आणि अविनाशी आहे. ऐहिक जीवन जगणाऱ्या राजाचेही जीवन दुःखी असते, परंतु सदाचारणाचे पवित्र जीवन जगणाऱ्या सर्वसामान्य माणसाला मनशांती लाभते. सुखाची आसक्ती आणि हाव, कामभोगाची तृष्णा यांनी हृदय जड झालेल्या राजाची अवस्था जाणून तथागतांनी राजास सद्धमोपदेश केला. ज्यांचा जन्म अतिसामान्य स्थितीमध्ये झालेला असतो असे लोक जेव्हा धम्माचरणी व्यक्तीस पाहतात त्यावेळेस त्यांच्या मनात आदराची भावना निर्माण होते. असे असेल तर पुण्यसंपादित राजाच्या मनातील धम्माचरणी व्यक्तीबाबतच्या भावना किती आदराच्या असतील. राजन, आता मी आपणास संक्षेपाने धम्मदेशना करीत आहे आणि आपण लक्षपूर्वक ऐकून हृदयंगम करा. आपले चांगले किंवा वाईट कर्म आपला सावलीसारखा सातत्याने पाठलाग करीत असतात. आपणास करुणामय मैत्रीपूर्ण हृदयाची खरी गरज आहे. आपल्या प्रजेस आपण आपल्या एकुलत्या एक पुत्राप्रमाणे प्रेम द्या. त्यांच्यावर अन्याय अत्याचार करू नका. त्यांच्या जीवनाचा नाश करू नका. आपल्या शरीराच्या सर्व इंद्रियांना संयमित ठेवा. अकुशल कर्म टाळून सन्मार्गावर आरूढ व्हा. इतरांना कमी लेखून त्यांना पायदळी तुडवून त्यांचा अकुशलतेने वापर करून स्वतः उच्चपदी चढू नका. दुःखी कष्टितांना सुखी करा आणि त्यांचे सांत्वन करा. राजेशाही थाटमाट, बडेजाव यांना अधिक महत्त्व देऊ नका आणि गोड शब्दातील खोट्या स्तुतीमधील मोठ्या बाता ऐकू नका. स्वतःलाच काय क्लेशाने पीडा देण्याच्या तपश्चर्येमुळे कोणताही लाभ होणार नाही, परंतु धर्म आणि सुमार्गाचा विचार करा. आम्ही चोहोबाजूने शोक आणि दुःख यांच्या पर्वताने घेरलेलो आहोत आणि धम्ममार्गाने आचरण करून आपण त्याच्या पलीकडे जाऊ शकतो. मग विषमता आणि अन्याय करण्यात काय फायदा. सर्व बुद्धिमान लोक शारीरिक ऐशोआराम आणि सुखोपभोगाला झिटकारून टाकतात. काम लालसा यापासून दूर राहून आपला धार्मिक मानसिक विकास करण्यात प्रयत्नशील राहतात. झाडाला जेव्हा आग लागलेली असेल तेव्हा त्या झाडावर पक्षी आपले घरटे कसे बांधतील. ज्या ठिकाणी आसक्ती असेल तिथे सत्य कसे राहू शकेल. हे ज्ञान ज्यास नाही तो विद्वान मनुष्य ऋषी म्हणून किती जरी प्रसिद्ध असेल तर तो अज्ञानीच. ज्यास त्याचे ज्ञान आहे त्यासच प्रज्ञेची प्राप्ती होते आणि ही प्रज्ञा प्राप्त करणे हा जीवनाचा एकमेव हेतू आहे. त्याकडे दुर्लक्ष करणे हे आपल्या जीवन जगण्यातील अपयश होय. सर्व धार्मिक पंथाची शिकवण यावरच केंद्रित झाली पाहिजे, कारण याशिवाय प्रज्ञा प्राप्त अशक्य आहे. ही सत्यता फक्त प्रवजितासाठीच फक्त नाही तर सर्व मानवांकरिता आहे. गृहत्यागी, संन्यासी आणि गृहस्थी यांच्याकरिता समानरूपी आहे. वधस्त्र, प्रवजित आणि गृहस्थ यांच्यात मूलभूत कोणताही फरक नाही. प्रवजितसुद्धा पतित होऊन विनाश प्राप्त होऊ शकतात आणि कुटुंबवत्सल्य गृहस्थी ऋषितुल्य होऊ शकतात. कामाग्नी लालसा ही समुद्रात भरतीच्या वेळेस येणाऱ्या लाटांप्रमाणे सर्वांनाच धोकादायक आहे, कारण जगताला आपल्याबरोबर वाहात ओढून घेऊन जातात. जो कोणी या लाटांच्या भोवऱ्यात फसतो त्याची सुरक्षित सुटका होणे अतिशय कठीण आहे. परंतु प्रज्ञेची नौका आणि विचारशक्तीचा सुकाणू उपलब्ध विद्यमान आहे. धम्मगर्जना आपणास माररूपी शत्रूच्या अकुशलतेपासून सुटकेचा मार्ग दाखविते. कारण कर्म
विकांपासून सुटका अशक्य असल्यामुळे चला आपण फक्त कुशल कर्मच करूया. आपण आपल्या विचारांचे निरीक्षण करत राहूया, जेणेकरून दुष्ट अकुशल गोष्टी आपल्या हातून घडणार नाहीत. जसे आता पेरलेल्या अकुशल बीजांच्या पिकांची भविष्यात आपणालाच कापणी करावी लागणार आहे. अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग आहे, त्याचबरोबर प्रकाशाकडून अंधाराकडेही जाण्याचा मार्ग आहे. अंधुक प्रकाशातून अधिक घनदाट अंधाराकडे जाण्याचा देखील मार्ग आहे आणि त्याचप्रमाणे सूर्योदयाच्या पूर्वीच्या पहाटेच्या अंधुक प्रकाशातून उगवत्या सूर्याच्या तेजस्वी प्रकाशाकडे जाण्याचा देखील मार्ग आहे. अधिक तेजस्वी प्रकाश प्राप्तीकरिता बुद्धिमान शहाणी माणसे या अंधुक प्रकाशाचाच वापर करतात आणि सातत्याने प्रज्ञा सत्यतेच्या मार्गाने पुढे पुढे मार्गक्रमण करतात. बुद्धी, तर्क, संगत व्यवहार व सदाचरणातून आपले श्रेष्ठत्व प्रकाशित हो. भौतिक गोष्टीच्या निरर्थकतेवर सखोल ध्यान करून जीवनातील अनित्यता, अस्थिरता चांगल्या प्रकारे जाणून घ्या. आपल्या विचारांची, मनाची पातळी वर उंचवा. प्रामाणिक श्रद्धा आणि दृढता यांना आपलेसे करा. राजधर्माच्या नियमाचे उल्लंघन करू नका. आपल्या प्रसन्नतेचे उगमस्थान बाह्य वस्तू न करता आपले स्वतःचे मन असू द्या. अशा रीतीने सुदूर काळापर्यंत आपले नाम, कीर्ती व यश अबाधित राहील. प्रसेनजित राजांनी अतिशय तन्मयतेने आदरपूर्वक तथागतांच्या धम्माचे अमृत प्राशन केले आणि ते हृदयंगम केले, अंतःकरणात साठविले आणि तथागतांचे उपासक होण्याचे वचन दिले.